तर ना मला तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगायची होती. ग्रॅज्युएशन नंतर ना मी बाहेर राहतो शिक्षणानिमित्त वगैरे. तो इथं आल्यापासून मी ज्या वेळी रूममध्ये असतो त्यावेळी मी इथलं पाणीच नाही पिलेलं. म्हणजे आज मी एका रूमचा कोपरा दाखवतो माझ्या. हा इथे सगळ्या अशा बिस्लरीच्याच बॉटल आहेत आणि सगळ्या मोठ्या आहेत या 3-3 लिटरच्या वगैरे. इथं पण तेच आहे, इथं पण तोच सेक्शन आहे पूर्ण. आता तर 5-5 लिटरच्या आणा सुरू केलेत मी. सो आता वाटलं की मी जरा कमी केलं पाहिजे. बट याचं रिझन पण सांगतो मी. सकाळी पाणी प्यायचं थोडं लेट येतं आणि त्यावेळी मी रूममध्ये नसतो, त्यामुळेच ते पाणी भरायलाच नाही मिळत मला. अँड येते वेळी मी जस्ट असंच म्हणतो की हा ठीक आहे 2 लिटरची घेऊन जाऊ. तसं करत करत तो आता मोठा साठाच झाला इथं. ते कमी केलं पाहिजे. एक मजेशीर गोष्ट सांगतो मी या रिलेटेड. ज्यावेळी पाणी आणायला जातो इथं सलग असं 2-3 वेळा गेलो. एकदा ते काका म्हणले मला पहिला तुला चिल्ड बिस्लरी देऊ काय. म्हणलं चिल्ड नको, मला नॉर्मल द्या. ठीक आहे म्हटले. मग पाणी बॉटल दिली मला. त्यानंतर म्हणले मला चकली देऊ का यासोबत. काका म्हटलं फक्त मला प्यायला पाणी पाहिजे. मी त्यांना सगळं मग एक्सप्लेन केलंय की पाणी येत नाही, पाणी भरायला मिळत नाही. मग त्यांनी मला यावर ऑप्शन पण सांगितलं की इथं जसे पाण्याचे ATM असतात. जसं आम्ही ना कॉलेजमध्ये असते वेळी एकाच वेळी 20 लिटर्स वगैरे भरून आणायचो. तर ते बरं पडतं, ते त्यांनी सांगितलं मला. सो आता नेक्स्ट टाइम मी तेच आणेन. ती गोष्ट खूप फनी होती माझ्यासाठी. मी एक स्पोर्ट्समन आहे. मी तसल्या गोष्टी म्हणजे बघणं तर दूर, म्हणजे मी विचार पण नाही करू शकत तसल्या गोष्टींचा. आणि अजून एक म्हणजे माझ्या आईने स्वतः मी ज्या सिटीमध्ये राहतो त्या सिटीमधले कित्येक गावांची दारूबंदी केलेली आहे. सो तो खूप फनी एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. सो हेच सांगायचं तुम्हाला. आता मी थोडं ते प्लास्टिक कमी करतो रूममध्ये, ते खूप वाढाले. आता नेक्स्ट टाइम 20-20 लिटर्सच भरून आणतो मी इथून. होप सो.